Hello guys, my new vlog. Please to channel my Sakrapara. Sacrifice. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. लवकरच घरी जावं लागणार आहे कारण आज केळवण आहे ताईच्या मित्राची. तर पटकन जावं लागेल मला आणि तुम्हाला दाखवतो कशी केळवण केली जाते. काय मजा येईल मला पण काय माहीत नाही आहे, पण बघूया समजेल. चला मित्रांनो, आत्ताच घरी आलो आहे. केळवण होती, मला बोललोच मी केळवण आहे ताईच्या मित्राचा. सो बघूया ते केळवणची कशी तयारी करते, कसं काय आहे. ठीक आहे, चलो. कडे आलेलं आहे, ही माझी ताई आहे, हे हमारा दोस्त है, ये हमारा भाई है. मैं गरीब हूँ. विजय आणि आमचा टेडी. अरे पडला तू सरला. नागेशचे केळवण. माझ्या ताईने किती मेहनत घेतलेली. पडला बाबा आहे, पडतोय वाटतं. ठीक आहे, जाऊ दे, मेहनतीला काय तोंड नाही तिच्या. आणि हे काय, एक मोठा गोल आणि एक छोटा गोल आहे. काय विषय आहे ताई याचा? विषय काय हा, याचा विषय काय मला तू सांग. काय केलं याचं, काय होणार? ताट ठेवणार आहे आणि तो छोटा गोलामध्ये सोलकढी ठेवणार. अच्छा ठीक है, समझ गया. किचन मध्ये मी एंटर केलंय. काय बनवलं काकी आज केळवणसाठी? केळवणसाठी चिकन बनवलेलं आहे. हा, मला लेट झालं यायला, तर काकीने बनवून ठेवलंय आधीच. चिकनचं सार, सुकं चिकन, ओलं चिकन. हा, आणि एक नॉनव्हेज वाला असल्यामुळे त्याच्यासाठी भजी. सुंदर अशी भजी तळते काकी. काकी शेवटी तशी पण जेवण चांगले बनवते. तिकडे जेवण आहे आमचं. एक कालवण आहे, पुढे दाखवू इथे. एक चिकन आहे. चण्याची भाजी, भात, भजी बनवतोय चांगले. आणि सोलकढी आहे, ओके. फ्रीज मध्ये ठेवलेली आहे सोलकढी. ठीक आहे, असं सर्व बनवलेलं आहे मला वाटतं. और अभी तो रुको.